नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर काल आपण सुरुवात केली होती धड्याला सेट्स या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे। तर काल आपण बघितलेलं आहे की सेट नेमकं काय असतो, सेट कशाला म्हणायचं, द वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स, द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट। तर सेट कसा लिहितात, कॅपिटल लेटरनं डिनोट करतात, त्याचे एलिमेंट जे कोण आहेत कशाला बनतात, ते एलिमेंट कशानं स्मॉल लेटरनं लिहायचे आहेत। पुन्हा नंतर बघितलं की ई हा सिम्बॉल कशासाठी, असा सिम्बॉल जो असतो कशासाठी असतो, बिलॉंग्स टू ऑर एलिमेंट ऑफ, एलिमेंट नसेल तर त्याला स्लॅश। तर हे ज्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत याच्या पुढे जे बघायचं आहे आता आपल्याला बघायचं की मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स। दोन पद्धतीने आपल्याला सेट्स लिहिता येतो। तर सेट जो आहे दोन पद्धतीने कोणता, पहिला आहे लिस्टिंग फॉर्म। तर लिस्टिंग फॉर्मलाच म्हणतात रोस्टर फॉर्म, लिस्टिंग फॉर्म और रोस्टर फॉर्म। आणि दुसरा आहे तो त्याला रूल मेथड म्हणतात, त्यालाच सेट बिल्डर फॉर्म सुद्धा म्हणतात। तर मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत। एक आहे लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथड, आणि दुसरी जी आहे ती आहे रूल मेथड, दुसरी जी आहे ती रूल मेथड। तर याला प्रत्येकाला वेगवेगळं नाव सुद्धा आहे। लिस्टिंग मेथड ही यूज करतात, कॉमनली यूज दोघांचाच होतो, लिस्टिंग मेथड किंवा रूल मेथड, पण त्याला दुसरं सुद्धा नाव आहे। या लिस्टिंग मेथडलाच ऑर मध्ये आहे रोस्टर मेथड, रोस्टर फॉर्म म्हणा किंवा रोस्टर मेथड, आणि याला दुसरं नाव आहे रूल मेथडला सेट बिल्डर फॉर्म। ओके, सेट बिल्डर फॉर्म। तर आता आपण पहिल्यांदा बघूया लिस्टिंग मेथडकडे। लिस्टिंग मेथड नेमकं काय आहे ते बघूया। लिस्टिंग मेथड यालाच रोस्टर मेथड सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा। तर लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड याच्यामध्ये काय असतं, इन दिस मेथड वी राईट ऑल एलिमेंट्स ऑफ सेट इन कर्ली ब्रॅकेट। तर सेट लिहायला मी कालच सांगितलं आहे की जो सेट आपण लिहित असतो हा कर्ली ब्रॅकेटमध्ये असतो। तर इन लिस्टिंग मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट। फर्स्ट पॉइंट काय असेल, इन दिस मेथड we have to write all the elements of set in curly bracket, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे। तो कर्ली ब्रॅकेट कसा असतो, असा। ओके, या कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहित असतात, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात ऑल द एलिमेंट्स। आणि दुसरे जे एलिमेंट जे आहेत, ईच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स। ईच एलिमेंट, जे काही एलिमेंट तुम्ही लिहिणार आहात, तर ईच एलिमेंट्स रिटन किंवा राईट ओनली वन्स, रिटन ओनली वन्स, एकदाच लिहायचे आहेत। अँड सेपरेटेड बाय कॉमाज, ओके। तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की या मेथडमध्ये कर्ली ब्रॅकेटचा यूज होतो। कर्ली ब्रॅकेटमध्ये जे काही एलिमेंट असतील, एलिमेंट कशाला म्हणायचं मी सांगितलेलं आहे, जे काही एलिमेंट असतील रिटन ओनली वन्स, एकदाच लिहायचं आहे। आणि एकदाच लिहून ते काय करायचे, सेपरेटेड बाय कॉमाज। आता मी म्हणलं राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10, तर 1, 2, 3 हे कशामध्ये लिहायचे, कर्ली ब्रॅकेटमध्ये, आणि अप टू 10 पर्यंत लिहायचे आहेत, आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचा। म्हणजे आपल्याला इथं काय करायला पाहिजे, पहिल्यांदा एक तर कर्ली ब्रॅकेटनं लिहायचे, आणि ऑल द एलिमेंट्स आर रिटन ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमाज। ओके, तर हे लिस्टिंग मेथडमध्ये असतं। नंतर काय म्हटलं बघा, इट इज नॉट नेसेसरी द ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट। ऑर्डर म्हणजे काय, आपण जर समजा 1, 2, 3, 4 असं जरी घेतलं तरी चालतं, 5 असं अप टू 10, किंवा 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, फक्त एवढंच आहे की रिपीट कोणताही डिजिट होऊ द्यायचा नाही। तर आपण ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट बट ऑल द एलिमेंट्स वी हॅव टू राईट, प्रत्येक एलिमेंट हा लिहायलाच पाहिजे, कोणताही एलिमेंट विसरता कामा नाही। आणि बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट, सेटचे प्रत्येक एलिमेंट आपल्याला लिहिणं गरजेचं आहे। फक्त
त्यांचं रिपिटेशन अवॉइड करायचं, रिपिटेशन लिहायचं नाही आणि प्रत्येक एलिमेंट हा सेपरेटेड बाय कॉमाज. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल आहे सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, सेट असा लिहायचा आहे. सेटला तर आपल्याला एक कॅपिटल लेटरनं डिनोट करायचं. मी कॅपिटल लेटर लिहितो ए इज इक्वल्स टू. सेट लिहिताना आपल्याला कर्ली ब्रॅकेट लिहायचं आहे आणि ऑल एलिमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत. ऑल एलिमेंट्स कोणते असतील, सेट ऑफ ऑड नंबर्स लिहायचे आहेत बिटवीन 1 and 10. आता ह्या बिटवीनचा खूप महत्त्वाचा अर्थ आहे बघा. बिटवीन म्हटल्याच्या नंतर जे कोणी 2 नंबर आहेत त्यांना मध्ये घ्यायचं नाही या एलिमेंटमध्ये, किंवा जे काही तुमचे एलिमेंट असणार 1 आणि 10ला घ्यायचं नाही. बिटवीन म्हटल्याच्या नंतर काय असतील 1 2 3 4 6 7 8 9 10 इथपर्यंत आहेत समजा हे नंबर. तर बिटवीन 1 and 10 म्हणजे 1 आणि 10ला सोडून जे मध्ये आतमध्ये आहेत ते असतील तुमचे एलिमेंट. तर आता जर बघितलं आपण, आपल्याला ऑड नंबर म्हणलंय, आपल्याला त्याच्यापासून मध्ये सुद्धा स्पेसिफिकेशन कशाचं आहे, ऑड नंबरचं. हे झाले नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 10. बट वी हॅव टू राईट ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10, 1 and 10. 1 आणि 10 याच्या मधले जे ऑड नंबर आहेत ते लिहायचे. तर आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागेल, 1ला तर सोडून द्यायचं, 10ला पण सोडून द्यायचं आहे. 2 कसा आहे, इवन नंबर आहे, मग 3 4 इवन नंबर आहे, 5 6 इवन नंबर आहे, मग 7 8 इवन नंबर आहे, मग 9 10 आपल्याला इवन जरी असला तरी घ्यायचा नाही आणि तो इथं असला किंवा जरी असला तरी घ्यायचा नाही, कारण तो शेवटचा आहे. हा झाला आपला सेट. तर सेट ए काय रिप्रेझेंट करतो, ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. तर पहिल्यांदा आपल्याला काय लक्षात घेतलं, पहिला पॉईंट काय, इन दिस मेथड वी हॅव टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट इन कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट लिहिलेला आहे आणि स्काल बघितला आपण की प्रत्येक सेटला आपल्याला कोणत्या तरी कॅपिटल लेटरने डिनोट करतात. कॅपिटल लेटरनं दाखवलेला आहे, कोणताही घ्या तुम्ही. ए इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. आता याच्यामधले जे एलिमेंट आहेत, ईच एलिमेंट रिटर्न ओनली वन्स, एकदाच लिहिलेला आहे, कोणताही डिजिट रिपीट झालेला नाही, ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमाज. तर प्रत्येक जे एलिमेंट आहे ते कशाने केलेलं आहे, सेपरेट, कॉमानं सेपरेट केलेलं आहे. आता बघा, इफ अन एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स, जर एखादा एलिमेंट एकापेक्षा जास्त वेळेला आला, देन इट इज कस्टमरी टू राईट द एलिमेंट ओनली वन्स. तर एक पद्धत काय आहे की एकदाच तो लेटर लिहायचा आहे. एखादा शब्द आहे किंवा एखादा वर्ड आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लेटर्स सारखेच आलेले आहेत, तर आपल्याला कस्टमरी काय, इट इज कस्टमरी टू राईट द एलिमेंट ओनली वन्स, किंवा ओनली वन्स आपल्याला तो वर्ड, जो काही वर्डमधला जो लेटर आहे तो एकदाच लिहायचा आहे. एक्झाम्पल, इन द वर्ड रिमेंबर, राईट इन लिस्टिंग फॉर्म, लिस्टिंग मेथड द वर्ड मी देतो तुम्हाला रिमेंबर, REMEMBER. ओके, रिमेंबरला आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. तर काय करावं लागेल, पहिल्यांदा सेटचं नाव लिहूया. सेटचं नाव लिहून बी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे ऑल द एलिमेंट्स राईट ओनली वन्स. तर याच्यामध्ये बघा रिपीट कोणकोणते झालेत, आर दोनदा झालेला आहे, ई झालेला आहे, ई तीनदा झालेला आहे, यम तो सुद्धा रिपीट आलेला आहे. तर बी हा मात्र एकच वेळेस आलेला आहे. पण जेवढे काही एलिमेंट तुम्हाला लिहायचे आहेत ते फक्त एकदाच लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणते लेटर आहेत, आर आहे, ओके, आर, नंतर ई, नंतर यम, नंतर ई लिहिलेला आहे, रिपीट करायचा नाही, नंतर यम लिहिलेला आहे, रिपीट करायचा नाही, बी लिहिलेला नव्हता आपण लिहिला, ई रिपीट झालेला म्हणजे अगोदर लिहिलेला आहे, आर लिहिलेला आहे, म्हणून हे काय होतील, these are the letters used in the word REMEMBER, that is remember. तर रिमेंबर या शब्दामधले प्रत्येक एलिमेंट कोणकोणते आहेत, मग REMB, याच्याशिवाय दुसरा कोणता लेटर आहे का या वर्डमध्ये, नाही. म्हणजेच we write the word by listing method. ओके, लिस्टिंग मेथडमध्ये आपण या वर्डला आपण लिहिलेला आहे. तर दोन्ही कंडिशन आपण फुलफिल केल्या. याच्यामध्ये काय केलं, कालची जी होतं मी तुम्हाला सांगितलं की सेटला आपल्याला एका कॅपिटल लेटरनं डिनोट करायचं आहे, कॅपिटल लेटरनं डिनोट केलं. वी हॅव टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट इन कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि ईच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमाज, प्रत्येक एलिमेंट हा सेपरेट केलेला आहे कॉमाजनं. सो द सेट ऑफ लेटर्स ऑफ दिस वर्ड इज
A इज इक्वल्स टू REMB. आता इथं मी नंतर काय म्हणलं होतं की तुमची जी ऑर्डर आहे इट इज नॉट, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट हिअर, बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स बट ओनली वन्स. मग आपण यालाच R मध्ये याला असंही लिहू शकतो ERBM. ओके, तर हे सुद्धा करेक्ट आहे. तर लिस्टिंगमध्ये आपण मेथडमध्ये काय करायचं पहिल्यांदा, in listing method we have to write all the elements of set in curly bracket and each element is separated by commas. ओके, तर हे आहे. आता याच्यानंतर लिस्टिंग मेथडमध्ये दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत, एवढ्याच आहेत. आणखी याचे उदाहरणं आपण नंतर घेणार आहोत. तर आता आपली लिस्टिंग मेथड झाली, याला रोस्टर मेथड सुद्धा म्हणतात. आता आपल्याला जायचं आहे रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. तर हे व्यवस्थित लिहून घ्या पहिल्यांदा. तर आता आपण बघूया नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे रूल मेथड. तर सेकंड जी आहे ती रूल मेथड बघा, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. तर बघा, तर रूल मेथड म्हणलं की बऱ्याच जणांना थोडासा लिस्टिंग मेथड सोपी आहे एकदम, म्हणजे आपल्याला फक्त लिस्ट करायचे आहेत एलिमेंट जे काही आहेत ते सेपरेटेड बाय कॉमाज कर्ली ब्रॅकेट, सोपी आहे एकदम. पण सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथडमध्ये थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. आता मी काय म्हणालो काय नाही, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. मी नेमकं प्रत्येक साईनकडे मी काय म्हणालो काय नाही लक्ष द्या. तर सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथडमध्ये काय असतं, तर प्रत्येक एलिमेंट हा आपल्याला लिहायची गरज नसते. इथं प्रत्येक एलिमेंट लिहा कॉमा द्या असं नसते. तर आपल्याला इथे एक रूल तयार करायचा असतो की काय नेमकं काय दिलेलं आहे. बघा, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ द एलिमेंट बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय द व्हर्टिकल लाईन ऑर कोलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये लिस्ट करायची नाहीत, एलिमेंटची लिस्ट करायची नाही, परंतु काय करायचं आहे त्यांना एक जनरल एलिमेंट वापरायचा आहे युजिंग व्हेरिएबल. आपल्याला व्हेरिएबल वापरायचा, कोणताही व्हेरिएबल आपण वापरू शकतो. परंतु जेव्हा नॅचरल नंबर येते तेव्हा तुम्हाला माहित आहे n, तर इथं एलिमेंट वापरताना मध्ये जे आपण काय करतो स्मॉल लेटर वापरतो. तर नॅचरलसाठी n पण स्मॉल, होल नंबरसाठी तर तो तुम्हाला मी सांगितलेला आहे ते. तर जे काही व्हेरिएबल वापरायचे आहेत आणि त्याच्यासोबतच बाय व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल तुम्हाला माहीत आहे ही असते ती व्हर्टिकल. तर याला म्हणायचं दिस शोज दॅट सच दॅट, याला म्हणायचं सच दॅट. व्हर्टिकल लाईनला काय म्हणायचं, सच दॅट. ह्याच्यामध्ये येणार आहे. इथं कधी कधी कोलन वापरतात. आता जुन्या सिलेबसला कोलन होतं, पण आता नवीन सिलेबसमध्ये व्हर्टिकल लाईनच आहे. इथं कोलन जरी आला तरी समजून घ्या, याला म्हणायचं सच दॅट. ओके, आणि सच दॅट याच्यानंतर जे काही म्हणलेलं आहे अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल, व्हेरिएबल काय सांगतं, नेमकं काय सांगतंय त्याच्यावरून आपल्याला पुढं सांगायचं असतं. आता नेमकं उदाहरण घेऊन आपण नंतर बघूया काय आहे ते सेट बिल्डर किंवा रूल मेथड. किंवा आपण पहिल्यांदा याची माहिती बघत असताना इन दिस मेथड एलिमेंट्स आर नॉट लिस्टेड, एलिमेंट्स आर नॉट लिस्टेड. याच्यामध्ये एलिमेंटची लिस्ट केली जात नाही, बट इट इज द सेट आर डिस्क्राइब्ड, बट सेट आर described by specific property, by specific property using variable and vertical line, that is such that variable and a vertical line. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला याचा यूज करायचा आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे असं जर म्हणलं मी A इज इक्वल्स टू, तो सेट आहे x ओके. तर आता आपण जाऊया याच्याकडे, नेमकं काय. तर हे जे आहे, हा जो सेट आहे हा कोणत्या मेथडमध्ये लिहिलेला आहे, रूल मेथड. तर ह्या प्रकारचं जे असते हे रूल मेथड आहे. आता ह्या रूल मेथड याला रीड कसं करायचं बघा, या सेटला रीड कसं करायचं. सेट A इज अ सेट ऑफ x. सेट A इज अ सेट ऑफ x, ऑल x म्हणलं तरी चालते. सेट A इज अ सेट ऑफ ऑल x. याला काय म्हणायचं सांगितलं मी आता, सच दॅट x इज, आता हे काय एलिमेंट ऑफ n, मग x इज द सेट ऑफ
यन किंवा यक्स इज यन कशासाठी वापरतो आपण? नॅचरल नंबरसाठी. मग यक्स इज अ नॅचरल नंबर आणि याला म्हणायचं असं जेव्हा सिम्बॉल येते फक्त असं आणि असं त्याला म्हणायचं बिटवीन. बिटवीन 1 and 10 याला म्हणायचं नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 10. आता तुम्हाला थोडंसं लक्ष द्या, पुढे येणार आहे आपल्याला जेव्हा हे साईन येतात साईनच्या वेळेस थोडंसं लक्ष द्या. 1 and इथं यक्स आहे असा की हा 10. याचा अर्थ काय असतो बघा बरं. जे काही एलिमेंट तुम्ही लिहिसाल ते याच्यामध्ये 1लाही घ्यायचं नाही आणि 10लाही घ्यायचं नाही. 1 आणि 10 या दोघांनाही घ्यायचं नाही जेव्हा आपल्याला असं असते तेव्हा. जर आता याच्यामधले एलिमेंट कोणते येतील मग 1 येणार नाही आणि 10 पण येणार नाही जेव्हा असं असते बिटवीन असेल. याला लक्षात ठेवायचं की हे बिटवीनसाठी असते. ओके, तर 2 3 4 5 6 7 8 9 आता एवढेच असतील एलिमेंट हे बिटवीन 1 and 10 म्हणल्याच्या नंतर. जर मी म्हणलं इथं तर यक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू याला म्हणायचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू आणि इथं म्हणायचं इज लेस दॅन 10. आता बघा याच्यामध्ये काय घ्यायचं 1 लेस दॅन ऑर इक्वल. इक्वल म्हणजे काय? तो आहे तर तेव्हा याच्यामध्ये 1 घ्यायचा. ओके, याच्यामध्ये असं जर असेल तर इथला एलिमेंट घ्यायचा. इथं असंच असेल तर याच्यापेक्षा कमीवाले घ्यायचे. जर इथं असं असेल म्हणजे जे काही असेल इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू तर हिच्यामध्ये सुद्धा 10 घ्यायचा. समजले का? बघा जेव्हा आपल्याला असं म्हणलंय तेव्हा 1ला आणि 10ला घ्यायचं नाही. जेव्हा आपल्याला हे म्हणलंय तेव्हा 1ला घ्यायचं. जेव्हा आपल्याला इकडं बी दिले आणि इकडेही दिले तर 1लाही घ्यायचं आणि 10लाही घ्यायचं. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येईल एक्झाम्पल येईल तेव्हा तेव्हा मी सांगतोच. तर याला रीड कसं करायचं? इट इज रीड ॲज. इट इज रीड ॲज कसं वाचायचं बघा. सेट ए इज सेट ए आहे हा ए आहे हा सेट आहे. सेट ए इज set of all x is set of all x याला म्हणायचं such that x is natural number इथं मात्र सिंग्युलरच असते बरं का. नॅचरल नंबर कोणताही वर्ड मधला लेटर एकच असतो हा, प्लुरल घ्यायचं नाही. एक्स इज अ नॅचरल नंबर. आता याला मी काय म्हणलं होतं अशा साईनला बिटवीन म्हणायचं. ओके, बिटवीन 1 and 10. ओके, याला वाचवायचं कसं मग? सेट ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. 1 आणि 10च्या मधले जेवढे काही नॅचरल नंबर आहेत ते असतील. आता हा झाला काय? रूल मेथड मधला आहे. हा रूल मेथड मधला सेट आहे. यालाच आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं. तर काय होईल? लिस्टिंग मेथड मध्ये याचंच आन्सर लिस्टिंग मेथड. मग याच्यामध्ये काय लिहिसाल? ए इज इक्वल्स टू ऑल द एलिमेंट्स राईट इन द कर्ली ब्रॅकेट. मग याच्यामधले एलिमेंट काय होतील मग? 1 आणि 10 नसणार आहे अँड ईच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमाज. मग आता 1 आणि 10ला घ्यायचं का नाही? मी सांगितलं होतं आत्ताच. असं जेव्हा असते तेव्हा 1 आणि 10ला घ्यायचं नाही. मग आता उरले कोण? 2 3 4 5 6 7 8 9. ओके, तर याचा आन्सर जे आहे लिस्टिंग मेथडमध्ये असं असेल आणि हे जर असेल तर याला रूल मेथडमध्ये असेल. आता हे करत असताना बघा याचा रूल मेथड तर हाच आन्सर आहे. तर याला लक्षात कसं ठेवायचं? ए इज इक्वल्स टू एक्स कोणतेही व्हेरिएबल घ्या. पहिल्यांदाच मी सांगितलं इन दिस मेथड एलिमेंट्स आर नॉट लिस्टेड बट सेट आर डिस्क्राइब्ड बाय स्पेसिफिक प्रॉपर्टी युजिंग व्हेरिएबल अँड व्हर्टिकल लाईन. एक व्हर्टिकल लाईन आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी यूज करायची आहे स्पेसिफिक प्रॉपर्टी. तर स्पेसिफिक प्रॉपर्टी वापरलेली आहे. एक्स इज एलिमेंट ऑफ एन म्हणजेच काय? नॅचरल नंबर आहे. मग याच्यामध्ये आपण हे नॅचरल नंबर आहेत आणि कोणाकोणाला घेतलं नाही? 1 आणि 10ला घेतलं नाही. मग याला बिटवीनसाठी मी साईन सांगितलं तर 1 and 10 या बिटवीन 1 and 10 असं असेल. ओके, आता हे झालं आपलं रूल मेथडनं आपण याला बघितलेलं आहे. आता याच्या नंतरचं जे एक एक्झाम्पल बघूया. आणखी एक एक्झाम्पल बघा. बी इज अ सेट ऑफ एक्स ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राइम नंबर बिटवीन 1 and 10. 1 and 10. आता बघा
याच्यामध्ये सुद्धा एक व्हेरिएबल वापरले सच दॅट नाही केले, म्हणजे हे सुद्धा काय आहे सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथडमध्ये आहे. याला सेट बिल्डरच म्हणायचं, फक्त इथं हे जे आहे या स्वरूपात न लिहिता त्यांनी असं लिहिलेलं आहे. मग आपल्या इथं काय म्हणलंय, यक्स इज अ सेट ऑफ बी इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट यक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10 याला म्हणलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर याचं जर लिस्टिंग मेथड काढायची झाली तर लिस्टिंग मेथडमध्ये याची काय होईल बघा, लिस्टिंग मेथड बी इज इक्वल्स टू काय म्हणलंय, यक्स हा असा एलिमेंट आहे की प्राईम नंबर आहे बिटवीन 1 and 10. 1 आणि 10 मधले प्राईम नंबर आपल्याला लिहायचे. मग 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, 4 नाही, 5 आहे, 7 आहे, 9 आहे का नाही, 3 3 9 म्हणून प्राईम नंबर नाही. आता 10च्या अलीकडेच आहे सगळी म्हणून 10 तर प्राईम नंबर नाही आणि बिटवीनमध्ये 10ला घ्यायचं नाही, 1ला घ्यायचं नाही. म्हणजे हे लिस्टिंग मेथडमध्ये कोणते एलिमेंट होतील हे. तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. लिस्टिंग मेथडमध्ये काय करायचं असतं, इच एलिमेंट इज सेट इज रिटन इन द कर्ली ब्रॅकेट, ऑल एलिमेंट्स आर रिटन इन द कर्ली ब्रॅकेट अँड इच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमास असं केलं. आणि रूल मेथडमध्ये काय करायचं असतं, आपल्याला ऑल एलिमेंट्स लिस्ट करायची गरज नाही, फक्त त्याच्यामध्ये व्हेरिएबल वापरायचे अँड एक व्हर्टिकल लाईन आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी जी काही असेल ते. आणखीन प्रॉपर्टी कशी कशी लिहायची काय नाही मी व्यवस्थित वेगळं सांगतो, तोपर्यंत हे लिहून घ्या. चला आता आपल्याला पुढं जायचं आहे. आता आपल्याला रॅशनल नंबरचा सेट लिहायचा आहे. हां, राईट द सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचा आपल्याला सेट लिहायचा आहे बाय युजिंग रूल मेथड. रूल मेथडनं आपल्याला लिहायचं आहे. तर काय होईल बघा, आपल्याला एकतर माहीत आहे की रॅशनल नंबरला कोणत्या सेटनं डिनोट करतात किंवा कोणत्या लेटरनं, क्यू कालच सांगितलेलं आहे, इज इक्वल्स टू जे रॅशनल नंबर आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात, मी गेल्या वर्षी आपल्याला झालेल्या रॅशनल नंबरमध्ये P/Q या फॉर्ममध्ये असतात. सच दॅट P and Q कसे आहेत, इंटिजर्स आहेत, आर एलिमेंट्स ऑफ इंटिजर्स. ओके, इंटिजर असतील. वेअर P इज एनी इंटिजर बट Q इज नॉन झिरो इंटिजर, म्हणजे Q ची व्हॅल्यू 0 असणार नाही. व्यवस्थित लक्ष द्या, मी काय काय करायलो आणखी एकदा सांगतो बघा. आपल्याला रॅशनल नंबरचा सेट लिहायचा आहे. व्हॉट इज रॅशनल नंबर आपण गेल्या वर्षी बघितलं, रॅशनल इरॅशनल. द नंबर्स विच आर इन द फॉर्म ऑफ P/Q म्हणा किंवा A/B. P/Q वेअर P इज एनी इंटिजर बट Q इज एनी नॉन झिरो इंटिजर. मग आता मला सांगा P आणि Q कसे आहेत, इंटिजर आहेत, म्हणजे एलिमेंट कशाचे असतील, इंटिजरचे असतील. मग आता याला काय लिहायचं, सेट Q आहे, रॅशनल नंबरसाठी Q लिहितो इज इक्वल्स टू P/Q हा रॅशनल नंबर असेल. सच दॅट व्हर्टिकल व्हेरिएबल वापरला, व्हर्टिकल लाईन वापरली, सच दॅट P आणि Q हे कसे आहेत, एलिमेंट ऑफ I इंटिजरचे आहेत. n लिहिता येत नाही कारण P नेगेटिव्ह पण असू शकतो. तर एलिमेंट ऑफ I वेअर Q इज नॉन झिरो इंटिजर, म्हणजेच Q इज नॉट इक्वल्स टू 0. ओके, इट इज रीड ॲज. आता याला रीड कसं करायचं, इट इज रीड ॲज Q इज अ सेट ऑफ ऑल नंबर्स which are in the form of P/Q where P and Q are any integers but Q is non-zero integer. Okay, तर याला रीड कसं करायचं बघा, Q is set of all numbers प्रत्येक नंबर, all numbers which are in P/Q form where P and Q are any integers but Q is non-zero integer. ओके, Q हा नॉन झिरो इंटिजर असला पाहिजे. याला आपण रीड केलेलं आहे. व्यवस्थित बघा, इट इज रीड ॲज Q is a set of all numbers in the form of P/Q such that किंवा आपण in the form of P and Q in the form of P/Q in the P/Q form such that P and Q are any integers and Q is non-zero integer. याला रीड असं करायचं आहे. आणि
कधीही रॅशनल नंबर आलं की रॅशनल नंबरचा सेट अशाच प्रकारे असतो. तर हे झालं रॅशनल नंबरच्या बाबतीत. आता इल्युस्ट्रेशन दिलेले आहे बघा, एक सूचना आहे. इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स इच सेट इज रिटन इन बोथ द मेथड्स. खाली तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत की ते बोथ मेथड म्हणजे दोन्ही मेथडमध्ये दिलेले आहेत. तर याला आपल्याला एखादं जर उदाहरण दिलं तर याला लिस्टिंग मेथडचं, तर त्याला रूल मेथडमध्ये कसं लिहायचं, रूल मेथडमध्ये दिलं तर त्याला लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहायचं हे सुद्धा लिहून घ्या. राईट द सेट ऑफ रॅशनल नंबर, रॅशनल नंबरसाठी असं, आणि त्याला रीड कसं करायचं असं. ओके. तर आता आपल्याला बघायचं की रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेत एक्झाम्पल, आणि आपल्याला लिहायचे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथडमध्ये. बघा रूल मेथडमध्ये लिहिलं इथं रूल मेथड, याला दुसरं नाव काय आहे, और सेट बिल्डर फॉर्म, सेट बिल्डर फॉर्म. आणि त्याचा आपल्याला आन्सर कशामध्ये लिहायचं आहे, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आता बघा पहिलं जे आहे, ए इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट यक्स इज अ लेटर, यक्स इज अ लेटर in of the word, x is the letter of the word division, division. आता थोडंसं तुम्हाला आठवते काय बघा, आपण काल बघितलं होतं की तुम्हाला म्हणलं होतं मी की याच्यामध्ये जेव्हा आपण सेट लिहितो, सेट लिहिल्याच्या नंतर जे एलिमेंट्स, ईच एलिमेंट इज रिटन इन स्मॉल लेटर्स. पण गिवन जर आपल्याला कॅपिटल लेटर असतील तर आपल्याला ते कॅपिटल लेटरच लिहावं लागतील. म्हणजे कन्फ्यूज होऊ देऊ नका की मी तुम्हाला फक्त स्मॉल लेटरमध्ये लिहा म्हणलं होतं, पण गिवन कसं आहे, कॅपिटल आहे, मग आपल्याला कॅपिटलच लिहावं लागणार आहे. पण जेव्हा आपल्याला दिलेलं नाही तेव्हा आपल्याला मात्र ते कशामध्ये लिहायचे, स्मॉल लेटरमध्ये. आता बघा लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला करायचं आहे. काय म्हणाले, ये सेट असा आहे की यक्स आहे, याच्यामध्ये एक लेटर आहे की जे वर्ड फॉर्म करतात डिव्हिजन. मग आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये काय लिहायचं, सेट जो दिलेला आहे नाव तेच, कोणता आहे सेट, ए इज इक्वल्स टू ईच एलिमेंट इज रिटन इन कर्ली ब्रॅकेट. मग आपल्याला लिहावं लागेल कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटमध्ये लेटर आहेत कोणते, डिव्हिजन. तर लिस्टिंग मेथडचा रूल काय आहे, ईच एलिमेंट इज, वी हॅव टू राईट ईच एलिमेंट बट वी हॅव टू राईट ओनली वन्स. फक्त एकदाच लिहायचं आहे, रिपिटेशन इज अवॉइडेड. अँड ईच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमाज. तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये रिपीट कोणते कोणते केले आहेत, आय रिपीट केलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये आय रिपीट केला, आय आय आय. दुसरा कोणता रिपीट केला का नाही. मग आपण पहिल्यांदा एकेकापासून जाऊया. डी, पहिल्यांदा डी घ्या, कॉमा द्या, सेपरेटेड बाय कॉमाज, आय आय. नंतर जा व्ही व्ही, आय घेतलेला आहे, रिपीट करायचा नाही. यस, नंतर यस. नंतर आय घेतलेला आहे, रिपीट होऊ द्यायचा नाही. ओ घेतलाय का नाही, मग ओ. नंतर यन घेतलाय का नाही, मग यन. तर लिस्टिंग मेथडमध्ये काय करायचं आहे, ईच एलिमेंट वी हॅव टू राईट अँड ईच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमाज, ऑल द एलिमेंट्स रिटन इन कर्ली ब्रॅकेट. तर ही झाली लिस्टिंग मेथड आणि ही झाली रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. आता यालाच आपल्याला रूल मेथडमध्ये याचा आन्सर हे असेल. तर हे सेट ए इज अ सेट ऑफ व्हेरिएबल, नंतर एक व्हर्टिकल लाईन, आणि यक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. ओके, नंतरचं हे फर्स्ट झालं. नंतर सेकंड बघा, सेकंड काय दिलेलं आहे बघा, बी असा सेट आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल वापरलेलं वाय सच दॅट वाय, वाय असा आहे एलिमेंट की इज अ नंबर, इज अ नंबर, इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा दिलेलं असते तर त्याला आपल्याला लिस्टिंग मेथड लिहायचं आहे. तर पहिल्यांदा तर आपल्याला जो सेट आपल्याला डिनोट केलेला आहे त्याच सेट आपल्याला दाखवावं लागेल, बी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट. पहिल्यांदा आपल्याला तेच करायचं आहे, सेटचं नाव इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट अँड ईच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमा, कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर वाय असा एलिमेंट आहे की तो काय आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. आता मला वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 आहे, आपल्याला दिलेला आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9, पण लिहायचं काय, वाय. मग आपल्याला याचं काय काढावं लागेल, स्क्वेअर रूट. तर वाय इज इक्वल्स टू काय व्हॅल्यू येईल, कोणत्याही नंबरचा जे काही स्क्वेअर आहे, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर जो असतो त्याचा स्क्वेअर रूट एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतं. हे तर तुम्हाला माहित आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह
3. तर याचं स्क्वेअर रूट काय असेल, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. तर वाय इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह 3, म्हणजे पॉझिटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 3. म्हणून याला काय लिहावं लागेल, 3, निगेटिव्ह 3 ब्रॅकेट क्लोज. दुसरे तर कोणते व्हॅल्यू निघणार नाहीत. म्हणजे हे झाले त्याचे एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमास, राईट द कर्ली ब्रॅकेट, ब्रॅकेट क्लोज आणि सेटचं नाव जे की आपल्याला दिलेलं आहे. ओके, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. तर याचं स्क्वेअर रूट आपल्याला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह भेटतं. नेक्स्ट थर्डवर जाऊया आपण. आता थर्डमध्ये काय दिले, सी इज इक्वल्स टू, इथं वापरलं लेटर झेड, स्मॉल झेड, सच दॅट झेड, झेड काय आहे, इज अ मल्टिपल ऑफ 5, इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30, इज लेस दॅन 30 असा दिलेला आहे. एक लक्षात ठेवा मुलांनो, मल्टिपल म्हणलं की काय लक्षात द्यायचं, पाडा, पाडा म्हणजे मल्टिपल असते. तर 5च्या पाड्यामधल्या संख्या लिहायच्या आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय म्हणलंय, झेड हा असा एलिमेंट आहे की मल्टिपल ऑफ 5 आहे, 5चा पाडा 5 अँड इज लेस दॅन 30, 30 पेक्षा लहान आहेत. 30ला घ्यायचं का मग, नाही, तो लेस दॅन 30 आहे. मग आता वाय हा कसा एलिमेंट आहे, जर मी यालाच रूल मेथडमध्ये याला सुद्धा लिहू शकतो, जो की आपण एका प्रॉपर्टीमध्ये लिहू शकतो. कसं बघा, झेड हा असा एलिमेंट आहे, झेड कोणता आहे, एलिमेंट आहे झेड, हा कसा आहे, 5ला घ्यायचे की नाही, घ्यायचे, मल्टिपल ऑफ 5 आहे अँड म्हणले, पण 5ला घ्यायचे म्हणजेच काय, 5 आणि 5 सोबतच झेड हा असा एलिमेंट आहे की तो लेस दॅन 30 आहे. मग लेस दॅन 30, मला सांगा आता याच्यामध्ये 30 येईल का, नाही, कारण हो असा आहे, लेस दॅन 30 आहे, झेड हा असा एलिमेंट आहे. 5 लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हणजे 5ला घ्यायचं आहे, मध्ये इक्वल म्हणलं की या एलिमेंटला घ्यायचं. इथं जर मी असं केलं असतं तर या 30ला घ्यायला लागलं असतं, म्हणून इथं तर तसं नाही, लेस दॅन 30 म्हणले. मग आपल्याला काय करावं लागतील, 5 सोबत 5ला घ्यायचं आहे, 5चे मल्टिपल, 5चा पाडा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 1 30, पण 30ला घ्यायचं काय इथं नाही. जर असं असतं तर घ्यावं लागलं असतं, इथं आहे का, नाही, म्हणजे 30 लेस दॅन 30 आहे, म्हणजे हे झाले आपले एलिमेंट. तर आपण काय लिहूया आता, इथं सी हा सेट आहे, इट्स सेट ऑफ झेड, झेड असा एलिमेंट आहे की 5चे एलिमेंट आहे, ही आपल्याला सांगते, झेडला घ्यायचं नाही, इथले जे व्हेरिएबल आहेत ते सांगते आपल्याला, प्रॉपर्टी सांगते, हे सच दॅट त्याच्यासाठीच आहे. तर मल्टिपल ऑफ 5ला घ्यायचे 5 10 15 20 25. आता लेस दॅन 30 आहे, 30ला घ्यायचं नाही, ब्रॅकेट क्लोज. ओके, तर हे झालं लिस्टिंग मेथड आणि हे झालं रूल मेथडमध्ये. नेक्स्ट, सॉरी, 3च एक्झाम्पल दिलेले आहेत, कशा पद्धतीने लिहिलेले आहेत बघा आणि ते व्यवस्थित लिहून घ्या. आता याच्यानंतर आपल्याला एक टेबल दिलेला आहे लिस्टिंग मेथडमध्ये आणि रूल मेथडमध्ये, कसे करायचे ते घ्यायचे आहे, व्यवस्थित लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी होमवर्क देतो, आणखी याच्यामधले भरपूर उदाहरणं बघायचे आहेत आपल्याला, लिस्टिंग मेथडमधले रूल मेथडमध्ये, रूल मेथडमधून लिस्टिंग मेथडमध्ये. तर तुम्हाला होमवर्कसाठी काही उदाहरणं देतो बघा. तुम्हाला मी लिस्टिंगचं देतो, रूल मेथडमध्ये करा, रूल मेथडमध्ये असेल तर लिस्टिंग मेथडमध्ये करा. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल देतो मी रूल मेथडमध्ये. ए इज इक्वल्स टू यक्स सच दॅट यक्स इज अ सेट ऑफ एलिमेंट ऑफ एन, म्हणजेच यक्स इज अ नॅचरल नंबर. यक्स असा आहे, तुम्हाला समजलं असेल आता याच्यामध्ये. तर असे एलिमेंट लिहायचे की बिटवीन 5 and 12 असं म्हणलं आहे. तर त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट घ्यायचे ते लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे, इथं लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. याचा आन्सर लिहा. सेकंड, एलिमेंट ऑफ n नॅचरल नंबर, इथं सुद्धा लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. इथं सुद्धा लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. काय म्हणायलो काय नाही बघा. आणखीन 4. आता तुम्हाला एक मी सेट काल तुम्हाला दिलं होतं बघा, सेट कसा लिहायचा आहे त्याच्यावर एक उदाहरण देतो. राईट
द सेट फॉर डेज इन अ वीक. तर याच्यासाठी व्यवस्थित सेट लिहा. तुम्हाला काल मी सांगितलेलं आहे, व्यवस्थित तुम्ही इथं लिहून घ्या, सेट लिहा. याचा काही रूल मेथड वगैरे काय नाही, तुम्हाला फक्त लिस्टिंग मेथडमध्ये व्यवस्थित लिहा. पुन्हा X is a set of A such that A square is equals to 25. आता आपल्या अशासारखं झालेलं आहे. ओके, तर हे लिहा लिस्टिंग मेथडमध्ये. तर हे 5 उदाहरणं मला व्यवस्थित बघा, हे 5 उदाहरणं व्यवस्थित लिहून फोटो काढून व्यवस्थित पाठवून द्या. टिल देन थँक्यू.